नवसाला पावणारा रक्षणकर्ता देव म्हणून या देवस्थानाची ओळख सर्वदूर आहे. सावंतवाडी अर्थात सुंदरवाडी शहर वसवण्यावेळी 4 सीमारक्षकांची नेमणूक केली होती. उपरलकर, दिंडीकर, काजरेकर आणि हेळेकर हे 4 सीमारक्षक शंकराच्या आद्य दैवताचा अंश मानले जातात. श्रीदेव उपरलकराकडे 365 खेड्यातील चाळे सुपूर्द असून या खेड्यांचा तो अधिपती आहे. सावंतवाडी संस्थांवर गनिमांचा हल्ला झाला होता. संस्थांची प्रतिरोध करण्याची तयारी नव्हती. तत्कालीन राजेसाहेब देवपूजेसाठी श्रीदेव पाटेकराकडे बसले होते. या दरम्यान सेनापतींनी गनिमांच्या चढाईची हकीकत राजांच्या कानी घातली. यावेळी राजांनी उपरलकराकडे गारणं घालून नारळ फोडण्यास सांगितला. सेनापतींनी तसे करताच गांधील माशांचं मोहच्या मोह उठून त्यांनी शत्रूंची दाणादाण उडवून दिली. हल्ल्यात घायाळ झालेल्या सैन्याला आल्या पावली मागं परतावं लागलं. हा केला धावणारा नवसाला